आमच्या विधीच्या परंपरेप्रमाणे हे सगळे दीक्षांत विधी पूर्णतः झाल्यानंतर तुमचे ध्येयिक माध्यम काय झालं तर कर्माधीन अवस्थेतून गुरुकृपा अवस्थेमध्ये किंवा गुरुकृपेला धारण करण्याला पात्र. आता असे माध्यम गुरुकृपेला पात्र झाल्यानंतर त्यांना गुरुकृपाशीर्वाद म्हणून जे जे काही द्यायचं ते साधन असं द्यायचं ज्याचा अंत किंवा क्षय हा जगाच्या अंतापर्यंत होऊ नये. मग असे तत्व काय तर मुक्ता. आता इथे ते काय म्हणतात तुमचं माध्यम कसं आहे कर्माधीन. कर्माधीन म्हणजे काय? आता तुला गुणांबंधाचं सांगितलं तसं कॅरी फॉरवर्ड होत होतं. आता ह्याच्यापुढे काय होणार? गतजन्म सच्च केला. या जन्मामध्ये तुम्हाला ओंकार साधनेचं संस्कार केला. आता आपण मेलो की आपला हा जन्म गतजन्म होणार. म्हणजे गतजन्मात काय आलं? ओंकाराचं संस्कार केलेला ओंकार आला. आणि हे कुठपर्यंत केले? 7 पिढ्यापर्यंत. म्हणजे तू जन्माला यायचा तर तुझे आई वडील, ते दोघं जन्माला यायचे तर त्यांचे आई वडील, म्हणजे तू 7वा. असे 7 पिढ्यापर्यंत केल्यानंतर ते रिपिटेशन होत राहणार ना. म्हणजे एकदा तुम्हाला गतजन्म तुमचा स्वच्छ करून तिथे जर ओंकार दीक्षा दिली तर दीक्षा जी दिली आहे ती तुम्हाला अनेक जन्मपर्यंत साथ देणार. आता ते रिपीट होत जाणार. आता काही करायची गरज नाही. कळलं? इतकं सोपं करून ठेवलं. आता काही राहिलं तर देणं काही राहणार नाही. पण आता जर ह्याच्या पुढे तुम्ही परत त्यांना म्हणतात बाळासाठी मागला तर त्यांना जबाबदार. आणि मग ते विमोचन तुमचं तुम्ही करायचं. ते विमोचन जे असाध्य होतं, हे ऋणानुबंध कॅरी फॉरवर्ड होत होते ते मी तुम्हाला दुरुस्त करून दिलं. पण पुन्हा जर आता तुम्ही तसेच वागायला लागला, तसेच वागला आणि स्वतःच्या डोक्याने काहीतरी करायला लागला तर त्याला जबाबदार मी नाही. त्याला जबाबदार तुमचे तुम्ही. आणि मग तुमचं विमोचन तुम्ही करत बसा. म्हणजे पुन्हा अपक्रांत होत आलं की नाही जीवन. म्हणून त्यांनी काय सांगितलं, रोज नळाचं पाणी आलं की जसं पाणी भरता प्यायचं पाणी खर्चाचं पाणी तसं रोज साधना केली तर ते पिंपपर्यंत राहील ना. आणि सगळ्यांनी घरातल्यांनी केली तर ते पिंप भरेल. नाहीतर एक एक थेंब पिंप अर्ध एक एक थेंब तुम्ही टाकत राहिला पिंप कधी भरणार. म्हणून आता कसं तुम्हाला ऋणानुबंध वगैरे सगळे सुसंगत करून दिलंय. काही तरी केलं नाही. मागचा बॅलन्स नील केला. काय जे काय असेल 10 जन्माचं देणं असेल, 5 जन्माचं देणं असेल, जे काय असेल ते आतापर्यंत तुझ्या घराने कुणी देणं केला नसेल ठीक आहे, तेही गोड मानून घेतलं. सगळं तुम्हाला तिथे 0 करून दिलं. आणि आता तुम्ही फक्त ते अकाउंट ओपन कशाने करून दिला? ओंकार. कळलं? आणि दादा म्हणायचे कामगाराला आम्ही आल्यानंतर तुम्ही संकल्प अशी विना संकल्प आतापर्यंत करत आलात. वडील करत होते, आजोबा करत होते, पंजोबा करत होते म्हणून आम्ही देवधर्म करतो. त्याचं मागचं शास्त्र माहिती आहे, संकल्प काही माहीत नाही. म्हणून म्हणाले तुमचा प्रवास कसा झाला आतापर्यंतचा? विना तिकीट प्रवास झाला. म्हणून संकल्प काहीतरी संकल्प. आता यांचा संकल्प काय? विश्वकल्याण. म्हणून तुम्हाला स्वच्छ केलं किती? महारुद्र सहाकारामध्ये. महारुद्र सहाकारापर्यंत तुमचं सगळं वंशविमोचन वगैरे करून तुम्हाला व्यवस्थित केलं. मातृपितृ इतर यजन आणि देवाधिक ह्यांच्यात केला ओंकार साधना. म्हणून मातृपितृ सोडवले, वंशविमोचन करून आणि इतर यजन सोडवले. हे सोडवल्यानंतर जन्मकर्म आणि जन्मजन्मांतर म्हणजे मूळ आला तर तुम्ही आत्मा आणि तुमचं कर्म हे आल्यानंतर आता तुम्हाला बाकीचं काही करायची गरज नाही. आता तुम्हाला ओंकार दिल्यानंतर तुम्ही साधना केली तर तिथून चालू होईल ना. आता अकाउंट त्यांनी उघडून दिलेल्या ओंकाराने सुरू झाला. आता त्याच्यामध्ये काही होणार नाही. पण तुम्ही जर पुन्हा ते तसं करत होते म्हणून ते काय सांगतात इकडे आल्यानंतर दुसरं काही करू नका. आता एकदा दादा काय उदाहरण देत होते, त्याच्याकडे मी 10,000 रुपये मागितले. हा 10,000 रुपये द्यायला समर्थ आहे. तर
म्हटल्याशिवाय पुढचा मंत्र सिद्ध होईल. म्हणजे जरी तुम्ही गायत्री मंत्र म्हणाला तरी तो म्हटल्याशिवाय पुढचा मंत्र म्हणता येईल. तो नमः शिवाय मध्ये त्याच्यामध्ये ही ओम म्हटल्याशिवाय नमः शिवाय नमः शिवाय होत. म्हणजे मूळ जगाचं आदी बीज की ज्याच्या बीजावर मंत्र तंत्र आणि यंत्र यांची धारणा झाली आहे, त्याचे मूळ बीज काय आहे तर ओम. आता हे सगळे विमोचनाने विधी झाल्यानंतर तुम्हाला कृपाशीर्वाद म्हणून असं काही द्यायचं की जगाच्या अंतापर्यंत त्याचा लय असे तत्व काय, हा प्रश्न परमपूज्य सद्गुरू साईनाथ महाराजांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्याला एकच माध्यम म्हणजे ओम. मंत्र तंत्र आणि यंत्र यामध्ये काय आहे? मंत्र अमुक इतक्या संख्येने अमुक इतक्या यम नियम आहार प्रत्याहाराने तुम्ही केल्याशिवाय म्हणजे अनेक बंधनं आहेत. कशा? मंत्र तंत्र आणि यंत्र. आजच्या काळामध्ये पवित्रव्यामध्ये ती कोणालाही पालन करता येणे शक्य नाही. आणि तेवढे करून ते सिद्ध करून तुम्ही काही प्राप्त करण्यापर्यंत तुमचे आयुष्य तरी किती आहे? अल्प आहे. तर अल्पकाळात श्रेष्ठ असे साधन की ज्याला आजच्या जागतिक परिस्थितीमध्ये, आजच्या भौतिक परिस्थितीमध्ये म्हणजे आज एका खोलीमध्ये संसार करणारी माणसं आहेत, त्यांनी जर मंत्र तंत्र यंत्र सिद्ध करायचं ठरवलं तर त्याला किती बंधनं पाळता येतील? एकही पाळता येणार. तसं तर असे हे साधन आहे कसे की ज्याला सर्वसामान्य माणसाच्या आचार विचाराची बाधा पोहोचू नये, हे पोहोचू शकणार नाही. तेव्हा बाबाने हे ओंकार साधन सांगितले. आता हे ओंकार तत्व जे आहे ते विश्वमय, ते जरी विश्वाच्या अस्तित्वात वास्तव्य रूपाने आहे तरी जगाच्या उत्पत्तीपासून पुन्हा ते मानवाच्या ठाई धारण झाले होते का असा शोध घेता घेता नरसिंह सरस्वती थांबले की ज्यांनी जन्मतःच ओंकार करीत जन्म घेतला. म्हणजे जरी ओंकार तत्व हे विश्वाच्या आसमंतामध्ये होते तरी ते मानवी रूपामध्ये प्रकट झाले. याच आधारावरती 1 वर्ष तुमच्या भक्तांच्या कल्याणार्थ ते ओंकार साधन आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून 1 वर्ष श्री क्षेत्रवाडीला हवनादी विधी करून ते शांत करून आणले. तेव्हा प्रथमदा स्वामींनी प्रश्न विचारला की तू हा ओंकार मागायला आलास, हे ओंकाराचं प्रकट काय ते पाहिलंच का? आज तुम्ही सूर्य 1 सेकंद तरी पाहू शकता. त्याच्यापेक्षा असंख्य पटीने त्यावेळेला ते दृश्य मला माझ्या घरात तर त्यांनी सांगितले हे